आजपर्यंत अराजकीय आणि केवळ सामाजिक असणारं हे आंदोलन आज राजकीय झालेलं आहे। आज त्यांनी राजकीय वळण घेतलेलं आहे आणि राहुल गांधी यांनी खुद्द या ठिकाणी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलाय। राहुल गांधी या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर देशभरातून काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष असलेले अनेक नेते आणि अनेक पक्षप्रमुख या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी व्हायला निघालेले आहेत। अखिलेश चित्रे इथे सहभागी झालेले आहेत, त्याचबरोबर सुप्रिया सुळे या सुद्धा सहभागी झालेले आहेत। काही वेळापूर्वी शरद पवार यांनी सुद्धा इथं जाऊन दिपकेंची भेट घेतली होती आणि आता आंदोलनाला पाठिंबा दिला होता। मात्र कालचं आंदोलन ज्या प्रकारे चिरडलं गेलं त्याच प्रकारे काँग्रेसचं हे आंदोलन सुद्धा चिरडायचा प्रयत्न सुरू असलेला पाहायला मिळतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे। अखिलेश यादव, सुप्रिया सुळे आता आंदोलनामध्ये पोहोचलेत। केंद्रीय गृह सचिव मौके पर जाकर के इन वरिष्ठ नेताओं से मिले और हम ये सोच करके गए थे हम बड़ी विनम्रता से अपनी बात रखेंगे, तर्क रखेंगे कि सरकार से अगर चर्चा कर ली जाए बैठ करके तो ज़्यादा बेहतर है। बहरहाल वहाँ पहुँचने पर हमें श्री राहुल गांधी जी ने ये आग्रह किया कि यदि सरकार संसद में चर्चा के लिए तैयार हो जाती है नीट और उसके साथ संबंधित शिक्षा संबंधित विषयों को लेकर के, तो वो तुरंत अपना धरना समाप्त कर देंगे। मैंने ये बात उनसे एक मर्तबा नहीं 2-3 बार पूछी। उसके उपरांत मेरे हमरा केंद्रीय गृह सचिव थे, उन्होंने भी पूछा कि विल यू इमीडिएटली एंड दिस धरना इफ़ यू गेट एश्योरेंस। बोले हाँ। फिर हमने थोड़ी सी मुशक्क़त की, एक्सरसाइज की, सरकार के शीर्ष नेतृत्व से चर्चा हुई और हमें ये कहा गया कि आप सरकार की ओर से उनको आश्वासन दीजिए कि सरकार को कोई आपत्ति नहीं है, सरकार तैयार है संसद में चर्चा करने के लिए, नीट को लेकर के भी, उसके साथ संबंधित विषयों को लेकर के भी, जो आंदोलन है उसको लेकर के भी। हमने जब ये बात वहीं पर राहुल गांधी जी के आगे दोबारा रखी तो बोले कि साहब मुझे तो शिक्षा मंत्री का इस्तीफा भी चाहिए। तो हमने कहा साहब अभी कुछ ही क्षण पहले आपसे बार बार जब पूछा गया कि आपका क्या मुतालबा है तो आपने ये कहा था कि अगर मुझे ये आश्वासन दिया जाए कि संसद में कांग्रेस पार्टी को भारत सरकार चर्चा करने देगी या करने के लिए तैयार है तो मैं तुरंत ये धरना समाप्त कर दूंगा। लेकिन अब आप अपनी बात से हट रहे हैं। तो बोले साहब ये तो मेरी मर्जी है, मेरी मांगें बदल चुकी हैं। उन्होंने कहा सर दिस इज नॉट फेयर, यू आर चेंजिंग द गोल पोस्ट। बोले दिस इज माई विश। तो फिर हमने उनको विनम्रता से समझाने का प्रयास किया कि आप जैसे वरिष्ठ नेता को, जो नेता प्रतिपक्ष भी हैं, एलओपी भी हैं, ये शोभा नहीं देता कि कुछ ही क्षणों में आप अपनी बात से मुकर जाए। जब सरकार ये कह रही है कि संसद में चर्चा के लिए तैयार है, ना केवल इस विषय को लेकर बल्कि इस विषय के साथ संबंधित अन्य सभी विषयों को विस्तृत चर्चा के लिए तैयार है, तो बोले साहब नहीं, हम तो यहीं बैठेंगे, आप हमें उठा लीजिए। बोले साहब मैं तो आपसे चर्चा करने आया था बड़ी विनम्रता से, आपको उठाने का तो हमारा इरादा नहीं था, मैं तो सिर्फ आपसे ये अनुरोध करने आया था। लेकिन ऐसा लग रहा है कि आप शायद आप उस मूड में ही नहीं हैं कि आप कुछ वाया मीडिया या रास्ता निकाला जा सके। तो बोले आप जो मर्जी इसका निष्कर्ष निकालिए, मैं तो वही करूँगा जो मेरी मर्जी है। फिर गृह सचिव जी ने भी एक बात रखी कि साहब अगर आपको बैठना ही है धरने पर तो कम से कम इस जगह ना बैठिए, ये इससे बहुत असुविधा हो रही है जनसंधारण को। तो बोले ये भी मेरी मर्जी है। तो मुझे बड़े अफसोस के साथ कहना पड़ता है, ये बड़ा ही दुर्भाग्यपूर्ण है कि एलओपी का इस प्रकार का व्यवहार रहे कि वो अपने पक्ष को इतनी जल्दी बदलते हैं। और इसका अर्थ ये हुआ कि वो कन्फ्लिक्ट के मूड में है, वो चाहते ही नहीं कि सरकार के साथ सहयोग करके जनहित के विषयों पर चर्चा की जाए या जनहित के विषयों को आगे बढ़ाया जाए। वो ये मन बना करके आए हैं कि कन्फ्रंटेशन हो, कन्फ्लिक्ट हो, मुझे कोई मुद्दा मिले। लेकिन हम जानते हैं इस देश का आम इंसान, आम नागरिक इतनी समझ रखता है कि उस प्रकार की पॉलिटिकिंग में
या इस तरह की राजनीतिक नौटंकी के झांसे में नहीं आने वाला। और जहां तक सरकार का ताल्लुक है, आपको स्मरण हुआ आज प्रातः ही प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट कहा है कि नीट और पेपर लीक इत्यादि विषयों के लेकर के जो लोग भी जिम्मेवार हैं उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी, की भी जा रही है। बहुत सारे लोग हिरासत में भी लिए गए हैं। ये एक ऐसा विषय है जिससे लगभग देश का हर प्रदेश मुतासिर हुआ है, प्रभावित हुआ है, और हम अपने बच्चों के साथ अन्याय नहीं होने देंगे, ना ही बर्दाश्त करेंगे। उसके बावजूद भी यदि विपक्ष और नेता प्रतिपक्ष सहयोग करने को तैयार नहीं है तो मुझे विश्वास है देश की जनता देख रही है, जिम्मेवारी उनकी रहेगी। Was that late this afternoon we got to know that the Congress Party National President Shri Mallikarjun Kharge ji and some other senior leaders like Shri Rahul Gandhi, Mrs. Priyanka Gandhi, आता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। काही वेळापूर्वी ते आता चर्चेला गेले होते, त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली होती। 1.5 तास चर्चा झाली होती। चर्चेमध्ये काय झालं हे त्यांनी सांगितलेलं आहे। सरकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। खरं तर राहुल गांधींनी यापूर्वी मागितलेल्या ज्या मागण्या होत्या त्यासाठी आता जितेंद्र सिंह सरकारच्या वतीने तयार झाले होते, याबद्दल चर्चा करण्यासाठी तयार झाले होते। मात्र आताचं आंदोलन खरं तर वेगळ्या प्रकारचं आहे। आंदोलनानं वळण घेतलेलं आहे आणि आताच्या मागण्या सुद्धा वेगळ्या आहेत। त्याचवरून आता त्यांनी भूमिका बदललेली आहे। त्याचबरोबर जितेंद्र सिंह यांनी सांगितलं की आम्ही आंदोलकांना या ठिकाणी आंदोलन करू नका असं म्हटलं, त्यावर सुद्धा आंदोलक ठाम नाहीत आणि म्हणूनच धरपकड केली जाते। अशा प्रकारची सारवासारव अशा प्रकारची भूमिका आता सरकारकडून घेतली जाते असं स्पष्टीकरण जितेंद्र सिंह यांनी आपल्या प्रतिक्रियेत दिल्याचं पाहायला मिळालं। राहुल गांधींनी आज सक्रिय सहभाग घेतला। त्यांनी आज मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन पुकारलं, ठिय्या मांडला आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने देशभरातून खासदार जमा होत आहेत। कालपर्यंत अराजकीय असलेलं आंदोलन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोधी पक्ष नेते सुद्धा उपस्थित होत आहेत आणि ते पाहून आता 3 तासामध्ये आंदोलन मोडण्यासाठी प्रशासनाने पावलं उचललेली आहेत। प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला आणि खासदारांची धरपकड केलेली आहे। पंजाबच्या 2 खासदारांना आतापर्यंत अटक केल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर अधिकही माहिती आता समोर येते। आपण दृश्यांमध्ये पाहतोय राहुल गांधी यांनी संसदेमध्ये चर्चा करायची मागणी केली होती। ती मागणी आता या ठिकाणी सरकारकडून मान्य केली गेली। मात्र आता मोदींनी उत्तर द्यावं अशी वेगळी मागणी आता उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर राहुल गांधी यांनी सुद्धा केलेली आहे आणि राहुल गांधींनी एकूण 5 मागण्या आता समोर ठेवलेल्या आहेत। त्या 5 मागण्या पूर्ण झाल्यावरच आपण इथून उठणार असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन करतंय। कालपर्यंत अराजकीय असलेल्या आंदोलनाला आता राजकीय रंग आल्याचं पाहायला मिळतंय। आज शरद पवार सुद्धा आंदोलनामध्ये सामील व्हायला गेले होते। त्यांनी दिपक्यांची भेट घेतली आणि आतापर्यंत झालेल्या घटनाक्रमाचा आढावा घेतला। त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय की मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। मोदींच्या निवासस्थानाबाहेर हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे। काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिलेला होता, त्यानंतर आज सक्रिय पाठिंबा दिलेला आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधी सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। धरपकड सुरू आहे। त्या ठिकाणी आपण पाहतोय पोलिसांच्या व्हॅनच्या दारापाशीच प्रियंका गांधी यांना आपण पाहू शकतोय। 2 खासदारांना आतापर्यंत अटक केलेली आहे। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होती, त्यानंतर मागण्यांमध्ये वाढ झालेली आहे। आंदोलनांना वेगळं वळण घेतलेलं आहे। आता मोदींनी उत्तर द्यावं, मोदींनी भूमिका सांगावी। आपण पाहतोय या ठिकाणी सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। राहुल गांधी आणि त्यांच्याच सोबत असणाऱ्या सगळ्याच काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतलेलं आहे। पुढचं पाऊल आंदोलनाचं कसं असणारी चर्चा होतीये का आणि कोणती कारवाई होतीये हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र राहुल गांधींनी या ठिकाणी सर्व काँग्रेसला सोबत घेऊन मोदींच्या निवासस्थानाबाहेर हे ठिय्या आंदोलन मांडलं होतं। अगदी 2च तासात या सगळ्या खासदारांना आता ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतलेलं
आहे। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सुरू झालेलं हे आंदोलन गेले 22 दिवस सरकारनं आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर आज राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा या आंदोलनाला दिल्याचं पाहायला मिळतंय। राहुल गांधींना सुद्धा या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्या सोबत इतरही उपस्थित नेत्यांना, काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय। प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्याची दृश्य आपण सध्या पाहतोय। इथं राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतरही काँग्रेसचे नेते होते, सर्वांना ताब्यात घेतलेलं आहे। सर्व खासदारांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतो या ठिकाणी काँग्रेसनं आंदोलन पुकारलं आणि त्यानंतर मोठ्या संख्येनं जमा झालेला आहे। जंतर मंतर पासूनच अगदी काही अंतरावर असणारं हे मोदींचं निवासस्थान आहे आणि या ठिकाणी सुद्धा मोठा जनसमुदाय लोटलेला आहे, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लोटलेला आहे। एवढंच नव्हे तर संपूर्ण भारतभरातनं, प्रत्येक राज्यातनं आता मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि आता विद्यार्थ्यांसोबतच राजकीय नेते सुद्धा पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत। काँग्रेस कार्यकर्ते देताना पाहायला मिळत आहेत। अनेक मोठे नेते सुद्धा दिल्लीकडे रवाना झालेले आहेत, आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठी रवाना झालेले आहेत।